जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केसऱ्याच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात, मनमानी कारभाराच्या विरोधात आज धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। सर क्या बात है? आद्या नाराज आहे चला। वंचित बहुजन आघाडीचा नेते बाळासाहेब आंबेडकरांचा, नेते सुजाताताई आंबेडकरांचा, नेते बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, नेते बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, सरोजी दादा बनसोडे आगे बढ़ो, सरोजी दादा बनसोडे आगे बढ़ो, संजीवन कांबळे सर आगे बढ़ो, संजीवन कांबळे सर आगे बढ़ो, डॉक्टर अनिल यादव आगे बढ़ो,
चप्पल घालतोय काय गरम आहे की असा हा महाविराट काय मागणी असणार आहे, काय सांगेल? एसआरएच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या अनेक मागण्या पूर्वीपासून आहेत. एसआरए ऍक्ट येत असतानाच आमची पहिली मागणी जी होती ती मुळामध्ये 500 स्क्वेअर फूटचं घर प्रत्येकाला द्यावं, ज्याच्यातनं एक सन्मानपूर्ण आयुष्य जगणं प्रत्येक नागरिकाला शक्य होईल, ही आमची तेव्हापासूनची मागणी होती, जी अद्यापही आहे. आता नव्याने ज्या मागण्यांची भर पडलेली आहे त्याच्यामध्ये जिथे लोकांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये ठेवलेलं आहे, तिथे तिथे त्यांच्या सगळ्यांना जी घरं दिलेली आहेत त्याची अवस्था चांगली असली पाहिजे. त्याचा मेंटेनन्स हा एसआरए तर्फे बिल्डरकडनं केला जातोय की नाही याचं मॉनिटरिंग झालं पाहिजे. जी लोक ट्रान्झिट कॅम्पमधली नाहीत त्यांना बिल्डर आश्वासन देतो की आम्ही भाडं देऊ, पण पहिले 5-6 महिने भाडं दिल्यानंतर भाडं थकवलं जातं, ते भाडं नियमित मिळालं पाहिजे. आणि जी लोक अपात्र यादीमध्ये आहेत, अनेक्शनमध्ये आहेत, त्या अनेक्शनमध्ये असलेल्या लोकांना सुद्धा मधल्या काळामध्ये भाडं मिळालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या एसआरएच्या बिल्डिंगची कामं रखडलेली आहेत तिथे कुठेतरी सोसायट्यांमध्ये बिल्डरनी आपली बाजू घुसवली आहे, त्यामुळे बिल्डरही बदलला जात नाही आणि 10-10, 12-12 वर्ष कामं रखडली आहेत. त्याच्यावरती एसआरएचे नियंत्रण असलं पाहिजे या प्रमुख बाबी. खरं तर एसआरए मधील काही नागरिकांचा आरोप आहे की जी जागा आम्ही 30 वर्ष त्या ठिकाणी राहतोय, जबरदस्तीपणे आमची जागा बळकवण्यात आली आणि बिल्डरला जे आहे ते अर्धी जागा देण्यात आली. हे अनेक ठिकाणी खरं आहे आणि त्यावेळेला लोकांचं पुरेसं प्रबोधन नसल्यामुळे काही वेळा लोकांना त्याचा मोह पडला, पण त्याच्या कुठेतरी फसवणूक झाली हे खरं त्यांच्या लक्षात येत नाहीये. पण ज्या जागी लोक 30-30, 40-40, 50 वर्ष राहत आहेत ती जागा खरं म्हणजे सामुदायिक घटकात तिथे राहणाऱ्या वस्तीतल्या नागरिकांच्याच मालकीची झाली पाहिजे असं वंचित बहुजन आघाडीचं मत आहे. मला असं वाटतं की आता व्यक्तिगत स्कीमवरती मी बोलणार नाही, पण तशी जर यादी करायला गेली तर त्याची खूप मोठी होईल आणि त्याचा सविस्तर आढावा आजच्या भाषणात मिळेलच लक्षात. हिंदी में जानना चाहेंगे जो एसआरए के विरुद्ध जो आज महामोर्चा निकला इसके बारे में क्या बताएं? एसआरए के खिलाफ का आंदोलन कई सालों से जारी है. आज के पिंपरी चिंचवड में हमारी महिला आघाड़ी की जो अध्यक्ष है शारदाबेन बनसोडे, उन्होंने कई साल से एसआरए का आंदोलन जारी रखा है. मुंबई में वंचित बहुजन आघाड़ी ने एसआरए का आंदोलन किया है और अभी पिंपरी चिंचवड और पुणे शहर भी एसआरए के खिलाफ रास्ते पे उतर रहे हैं, क्योंकि जो लोग बस्ती में बहुत साल से रह रहे हैं उनके ऊपर बहुत जाति इसमें हो गई है और उनको न्याय मिलना चाहिए, इसलिए वंचित बहुजन आघाड़ी काम करते हैं. जाऊ दे
या ठिकाणी आजूबाजूला जे कोणी थांबलेले आहेत त्यांनी मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे. महिलांना जाण्यासाठी वाढ द्या, महिलांना पुढे घ्या मोर्चामध्ये, सगळ्या महिलांना पुढे घ्यावे अशी विनंती आहे.
झोपडपट्टी धारकांना 500 मिळालंच पाहिजे. अरे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? या ठिकाणी गाडी लावायला थोडीशी जागा करा. सगळ्यांनी मागे सरकून या. आमच्या माता भगिनींना विनंती करण्यात येते
आभाळ काळवंडले गार वारा सुटले. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं आगमन होत आहे. सर्व कार्यकर्त्यांनी थोडंसं बाजूला सरकायचं आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं आगमन होत आहे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, थोडीशी जागा द्यायची आहे. सर्वांनी बाजूला सरकायचं आहे. साहेबांना स्टेजवर येण्यासाठी जागा करून द्यायची आहे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण बाजूला सरकायचं आहे. साहेबांना स्टेजवर येण्यासाठी जागा करून द्यायची आहे. या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आता आणि बाळासाहेब आंबेडकरांनी तो आज आपल्याला दाखवून दिलं की वंचित बहुजन
लक्षात घ्या, उल्का टेनिस म्हणून नावाच्या असणाऱ्या मुंबईमध्ये पत्रकार होत्या. एमर्जन्सी मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली. याचिकेची मागणी होती, जे झोपडपट्टी धारक आहेत, फुटपाथ धारक आहेत, खाली बसा. नळावरची भांडण तुमची ना कशाला पाहिजे, बसा खाली. बसा, आता बडबड 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 झाली आहे. झोपडपट्टी धारक जो आहे, फुटपाथ धारक जो आहे, त्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे. ही सुप्रीम कोर्टामधली याचिका त्यांनी दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की घटनेने प्रत्येकाला 56 असला पाहिजे असा अधिकार दिलेला आहे आणि त्यातून ही योजना सुरुवात झाली. पण ज्याला तुम्ही सत्तेवरती बसवलंय, तो काँग्रेस मधला असेल किंवा आताचा असणारे देवेंद्र फडणवीस असेल, चोराला बसवलं हे आपण लक्षात घ्या. चोराला बसवलं हे आपण लक्षात घ्या. जी काही योजना दाखल झाली, जिथे जिथे सारे उभं करण्यात आलं, त्याचा 2 भाग आपल्याला दिसतो. एक भाग 107 फूट किंवा 370 फूट आपल्याला दिसतात. पण मोकळ्या झालेल्या जागेवरती आपण असं पाहिलं तर तिथे 4-4, 5-5 हजार स्क्वेअर फुटाचा असताना फ्लॅट बांधल्या जातात, हे लक्षात घ्या, आणि बाजार भावाने विकल्या जातात. तुमचं नारायण कोण आहे? इलेक्शन मध्ये येणारा महात्मा गांधीची नोट, दानवानी मटण, याच्यामुळे 500 स्क्वेअर फुटाच्या घराला तुम्ही मोकळा अशी असणारी परिस्थिती आहे. जबाबदार तुम्ही आहात, दुसरं कोणी नाही. लटकारे लढतात, लटकारे लढतात. पण तुम्ही स्वतःला घेता जर आम्ही काय करणार? तुम्ही स्वतःलाच घेताय. मोर्चे काढा, आंदोलन करा. कशासाठी? तर आमचं झोपडं तोडलं. कशासाठी? तर आम्हाला अपात्र केलं. कशासाठी? तर गुंडाने ही स्कीम ताब्यामध्ये घेतली. त्याला जबाबदार कोण? त्या अधिकारी की तुम्ही? त्याला जबाबदार कोण? या निवडणुकीमध्ये सुधारणा केलं, सुधारणा. या निवडणुकीमध्ये सुधारणा केलं, सुधारणा. तुमच्या मागण्या मान्य करायला त्यांना फार वेळ लागत नाही. फार वेळ लागत नाही, कारण त्या मागण्याच नाहीये. कारण त्याला माहित आहे की तुम्ही 500 स्क्वेअर फुटाचं घर मागतच नाही.
बांधल्या की ज्या एका खोलीमध्ये एका खोलीमध्ये 10 कामगार राहत होता, 10 बाय 10च्या खोलीमध्ये. आणि तोही कसा राहत होता, याची दुपारची शिफ्ट, रात्रीची शिफ्ट, सकाळची शिफ्ट. एसआरएची योजना याच्यामध्ये काहीच फरक नाही हे आपण लक्षात घ्या. जिथे मानाचं सन्मानाचं या बिल्डरला ही योजना देण्याच्या ऐवजी खासगी बिल्डरला ही योजना देण्याच्या ऐवजी मनामार्फत राबवल्या गेली असती, मनामार्फत राबवल्या गेली असती, शासकीय एजन्सी मार्फत राबवल्या गेली असती तर 500 स्क्वेअर फुटाचं घर सहज मिळालं असतं हे आपण लक्षात घ्या. या एका योजनेतून जो बिल्डर आहे तो 2-4 कोटी नाही कमवत, तो 2-4 कोटी नाही कमवत, तो 100 कोटी कमवतो हे लक्षात घ्या. तो 100 कोटी कमवतो हे आपण लक्षात घ्या. आणि राज्यकर्ते म्हणतात आधा हमारा आधा आपका.
करायचं. या ठिकाणी नितीन बँडचा जो दुसरा माईक आहे तो दुसरा माईक ज्याच्यापाशी आहे त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर नितीन बँडला द्यावे. ज्याच्या कोणाकडे नितीन बँडचा दुसरा माईक आहे त्यांनी लवकरात लवकर नितीन बँडशी संपर्क साधावा व त्यांना त्यांची वस्तू देण्यात यावी. सर्वांनी रस्त्याने जाताना एक ठिकाणी जायचं आहे. आपल्यामुळे ट्रॅफिकला अडथळा येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. तिकट नाही का? हे ना दुसरं एक घोषणा द्या, घोषणा द्या. बघा असं काय उडायला रे? अर्धा ए राजू जाऊ नको पुढे. चला द्या घोषणा. अर्धा दिसतंय बरं का यांचं. राधे ऑटोमाप कट. चला कार्यकर्ते पेटले नाही.